कुंभ राशी 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 शनी वक्रीचा प्रभाव। नमस्कार मंडळी, 27 जुलै 2026 पासून 11 डिसेंबर 2026 पर्यंतचा काळ पारंपरिक ज्योतिषानुसार शनीचा वक्री गतीशी संबंधित मानला जातो। कुंभ राशीसाठी हा काळ बाहेरच्या घटनांपेक्षा स्वतःकडे पाहण्याचा, अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा आणि संयमाने पुढे जाण्याचा असू शकतो। काही गोष्टींचा वेग कमी झाल्यासारखा वाटेल, पण याच काळात भविष्यासाठी भक्कम पाया घालण्याची संधी मिळू शकते। या काळात तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी नव्याने समोर येऊ शकतात। पूर्वी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दिसू लागतील। काही अपूर्ण राहिलेले विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतात। ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले होते त्या आता हाताळण्याची वेळ येऊ शकते। सुरुवातीला हा प्रवास कठीण वाटला तरी त्यातून मिळणारे अनुभव पुढील काळात उपयोगी पडू शकतात। काही काळ असा असतो की आयुष्यात सर्व काही नेहमीसारखे चालू असूनही मनाला सतत एक वेगळी चाहूल लागलेली असते। कारण समजत नाही, पण काहीतरी मोठे बदलणार आहे अशी जाणीव होत राहते। काही निर्णय अचानक पुढे ढकलले जातात, काही माणसे पुन्हा आयुष्यात येतात, तर काही नाती आपली खरी परीक्षा घेतात। अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पुन्हा समोर येतात आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हे सगळे का घडत आहे? पारंपरिक ज्योतिषशास्त्रात अशा काळाचा संबंध अनेकदा शनीचा वक्री गतीशी जोडला जातो। 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 हा कालावधीही अशा चिंतन, जबाबदारी आणि आत्मपरीक्षणाचा मानला जातो। हा काळ प्रत्येकासाठी सारखा नसतो। काहींसाठी तो संधी घेऊन येतो, तर काहींसाठी संयमाची परीक्षा ठेवतो। पण एक गोष्ट मात्र निश्चित मानली जाते, शनीचा उद्देश घाबरवणे नसून योग्य मार्गाकडे नेणे हा असतो। विशेषतः कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ठरू शकतो। गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून ज्या गोष्टींबाबत तुम्ही संभ्रमात होतात त्या हळूहळू स्पष्ट होऊ लागतील। आयुष्यातील काही घटना वरवर पाहता साध्या वाटतील, पण त्यामागे मोठा अनुभव आणि शिकवण दडलेली असू शकते। अनेक वेळा आपण विचार करतो की मी प्रामाणिकपणे मेहनत करत आहे, तरी माझ्या आयुष्यात गोष्टी इतक्या उशिरा का घडतात? किंवा मी इतका प्रयत्न करूनही यश माझ्यापासून दूर का आहे? पारंपरिक ज्योतिषानुसार शनी अशा प्रश्नांची उत्तरे कृतीतून देतो। तो घाई करत नाही, पण योग्य वेळी योग्य फळ देण्यावर भर देतो। म्हणूनच त्याला कर्माचा न्यायाधीश असेही संबोधले जाते। या वक्री काळात काही घटना अशा घडू शकतात ज्या सुरुवातीला अडथळ्यासारख्या वाटतील, पण काही महिन्यानंतर मागे वळून पाहिल्यावर कदाचित जाणवेल की त्या घटनांनीच तुमचे आयुष्य योग्य दिशेला वळवले। त्यामुळे प्रत्येक विलंब हा नुकसानच असतो असे नाही। काही विलंब हे भविष्यातील मोठ्या संधींची तयारीही असू शकतात। कुंभ राशीचे लोक स्वभावतः स्वतंत्र विचारांचे, नवीन कल्पनांवर विश्वास ठेवणारे आणि समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असलेले असतात। पण कधीकधी अशाच व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळते। या काळात तुमच्या संयमाची, निर्णयक्षमता आणि सातत्याची परीक्षा होऊ शकते। त्यामुळे भावनेपेक्षा विचारांना आणि उतावळेपणापेक्षा नियोजनाला अधिक महत्त्व द्यावे लागेल। हा काळ केवळ बाह्य घटनांचा नाही, तर स्वतःला ओळखण्याचाही आहे। अनेकांना त्यांच्या खऱ्या मित्रांची ओळख होईल, काहींना नात्यांचे महत्त्व नव्याने समजेल, तर काही जण जुन्या चुका सुधारण्याचा निर्णय घेतील। जे विषय तुम्ही सतत पुढे ढकलत होतात ते पुन्हा समोर येऊ शकतात। त्यांच्यापासून पळण्यापेक्षा त्यांना धैर्याने सामोरे जाणे अधिक लाभदायक ठरू शकते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात अफवा, भीती किंवा नकारात्मक बोलण्यापेक्षा स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे। अनेकदा शनीच्या वक्री गतीबद्दल अनावश्यक भीती निर्माण केली जाते, पण पारंपरिक ज्योतिषात असा विश्वास आहे की जो व्यक्ती प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतो, शिस्त पाळतो आणि इतरांशी न्यायाने वागतो, त्यांच्यासाठी हा काळ स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा असू शकतो। म्हणूनच हा व्हिडिओ भीती निर्माण करण्यासाठी नाही, उलट या काळात कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे, कोणत्या संधी ओळखाव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या क्षेत्रात संयम ठेवावा याविषयी पारंपरिक ज्योतिष दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी आहे। आता प्रश्न असा आहे की 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 या संपूर्ण कालावधीत कुंभ राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये काय बदल दिसू शकतात? आर्थिक स्थिती कशी राहू शकते? नोकरी, व्यवसाय, प्रेम, विवाह, कुटुंब, आरोग्य आणि शिक्षण या प्रत्येक क्षेत्रात कोणते संकेत मिळू शकतात?
कोणत्या दिवसात अधिक सावध राहणे योग्य ठरू शकते आणि या वक्री शनीचा सर्वात मोठा संदेश नेमका काय असू शकतो? चला तर मग कोणतीही भीती न बाळगता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पारंपरिक ज्योतिष मान्यतानुसार कुंभ राशीसाठी या संपूर्ण कालावधीचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेऊया. आता जाणून घेऊया संपूर्ण कालावधीत कुंभ राशीच्या व्यक्तींना कोणते संकेत मिळू शकतात. पारंपरिक ज्योतिषानुसार हा काळ घाईघाईने निर्णय घेण्याचा नसून आपल्या कर्मांचे मूल्यमापन करण्याचा आणि भविष्यासाठी भक्कम पाया घालण्याचा मानला जातो. सर्वप्रथम करिअर आणि नोकरीबद्दल बोलायचे झाले तर या काळात तुमच्या कामाची खरी परीक्षा होऊ शकते. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे मूल्यमापन वरिष्ठांकडून होण्याची शक्यता आहे. काहींना अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या ओझ्यासारख्या वाटल्या तरी पुढे त्याच तुमच्या प्रगतीचे कारण ठरू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना काही नवीन संधी दिसतील. मात्र कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. ऑफर, पगार, अटी आणि भविष्यातील संधी यांचा नीट विचार करूनच पुढे जा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ जुने व्यवहार पूर्ण करण्याचा आहे. अडकलेली देणी वसूल होण्याची शक्यता आहे. काही जुन्या ग्राहकांकडून पुन्हा कामं मिळू शकते. मात्र भागीदारी, मोठी गुंतवणूक किंवा नवीन करार करताना प्रत्येक कागदपत्र बारकाईने तपासा. छोटासा निष्काळजीपणा नंतर अडचणी निर्माण करू शकतो. या काळात संयमाने घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. पैसा येईल पण त्याचबरोबर काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. घराशी संबंधित खर्च, वाहन दुरुस्ती, आरोग्य किंवा जुन्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. बचतीला प्राधान्य द्या. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना पूर्ण विचार करा. कुटुंबाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. काही जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. काही कुटुंबांमध्ये शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. मात्र हट्टीपणा किंवा अहंकारामुळे नाती बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. शांत संवाद अनेक प्रश्न सोडवू शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवण्याची गरज भासेल. कामाच्या व्यापामुळे दुर्लक्षित झालेल्या भावना पुन्हा व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. पण कोणत्याही नात्यात घाई करणे टाळा. व्यक्तीला समजून घेण्यासाठी स्वतःला वेळ द्या. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ विश्वासाचा परीक्षा घेऊ शकतो. संशय किंवा गैरसमज यांना वाढू देऊ नका. स्पष्ट संवाद ठेवल्यास नाते अधिक मजबूत होऊ शकते. काही जुन्या आठवणी किंवा पूर्वीचे संबंध पुन्हा समोर येऊ शकतात. अशा वेळी भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. अथवा झोपेची कमतरता, सांधे किंवा पाठीशी संबंधित त्रास जाणवू शकतो. नियमित चालणे, हलका व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहण्यास मदत होईल. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवत असेल तर स्वतःसाठी थोडा वेळ काढणे ही महत्त्वाचे ठरू शकते. या संपूर्ण काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्यांचा अर्थ लगेच समजणार नाही. काही योजना पुढे ढकलल्या जातील, काही लोक दूर जातील तर काही अनपेक्षित व्यक्ती मदतीला धावून येतील. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे केवळ अडथळा म्हणून न पाहता त्यातून काय शिकता येईल याकडे लक्ष द्या. शनी वक्रीच्या या कालावधीत पारंपरिक ज्योतिष एक महत्त्वाचा संदेश देते. शिस्त, संयम, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी. शॉर्टकटपेक्षा योग्य मार्ग निवडा. इतरांच्या हक्काचा आदर करा. कोणाचे मन दुखावणारे वर्तन टाळा. अपूर्ण कामे पूर्ण करा आणि दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करा. पारंपरिक श्रद्धेनुसार शनिवारी गरजू व्यक्तींना मदत करणे, श्रम करणाऱ्या लोकांचा आदर करणे तसेच भगवान शनिदेव आणि श्री हनुमंतांचे स्मरण करणे अनेक जण शुभ मानतात. या उपायांकडे श्रद्धेचा भाग म्हणून पाहावे. एकंदरीत पाहता कुंभ राशीसाठी 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 हा काळ भीतीचा नसून स्वतःला अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि भविष्यासाठी अधिक तयार बनवणारा ठरू शकतो. सुरुवातीला काही गोष्टी संत गतीने घडल्या तरी संयम आणि सातत्य राखणाऱ्यांसाठी पुढील वाटचालीचा पाया याच काळात मजबूत होऊ शकतो.